आज दुपारच्या जेवणाला काय बनवले ते बघूया. तर ही आहे गरमागरम लुसलुशीत चपाती. चपातीमध्ये प्रोटीनचा सोर्स भरपूर असतो, त्यामुळं चपाती ही खाल्ली जाते. थंडीच्या दिवसात चपाती जरा छान असते. तर चला दुसरा पदार्थ काय आहे, तर हा आहे पांढरा गरमागरम लुसलुशीत भात. तर हा मऊसूद भात आहे आणि हा आहे रत्नागिरी भात. तर तुम्ही कोणता भात खाता हे मला कमेंटमध्ये सांगा. आज अमावास्या असल्यामुळं नैवेद्य दाखवला होता. तर हा आहे दही भात. तर आता चला बघूया तिसरा पदार्थ काय आहे. तर हे आहेत भोपळ्याच्या घाऱ्या, ज्या इतक्या सुंदर बनवल्या आहेत. त्याच्यावर तीळ घातलेले आहेत आणि इतक्या लुसलुशीत आणि मस्त झालेल्या आहेत. अशा फुगल्यात, अशा छान झालेल्या आहेत आणि चवीला तर इतक्या गोड झालेल्या आहेत. आता थंडीच्या दिवसात म्हणजे रथसप्तमी आली की बाजारात भोपळा मिळतो लाल. त्याच्या घाऱ्या बनवायच्या असतात आणि त्या घाऱ्या खूप पौष्टिक असतात. आपण त्या कशावर बी खाऊ शकतो. आणि ही आहे कच्च्या फणसाची भाजी. बाजारात कच्चा फणस असतो, जो बारीक असतो, तो पिकलेला नसतो. त्याची अशी छान उकडून आणि मग ती चिरून भाजी केली जाते. ही पण भाजी पौष्टिक असते आणि खूप छान लागते. तर ही आहे कच्च्या फणसाची भाजी. तर आता सहावा पदार्थ काय बघूया. हे आहे पालकाचं गरगट. पालकाचं गरगट म्हणण्यापेक्षा पालक पनीर, कारण की हे जरा पातळ झालेलं, त्यामुळं पालक पनीर बनवलेलं आहे. तर पालकमध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर असतं आणि त्या पनीरमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळं आपल्याला दोन्हीची पण आवश्यकता आहे. तर आजचा आपला हा खास मेनू आहे पालक पनीर, कच्च्या फणसाची भाजी, भोपळ्याच्या घाऱ्या, भात आणि चपाती. तर चला मंडळी जेवायला. येताय ना मग, आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला. थँक्यू.